नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर आजचा विषय आपला काय आहे, देवळी गावातला ब्लॉग. सगळे मंदिर तुम्हाला मी दाखवणार आहे. जेवढं मी जाणार आहे तेवढं. हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. उद्या आहे गुरुपौर्णिमा, तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा सुंदर क्षणाचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला विठ्ठल रुक्माईचं मंदिरातलं दर्शन दिलेलं आहे. त्यानंतर आपण गेलेलो आहे आमच्या महादेवाच्या मंदिरात. तर महादेवाचं मंदिर इतकं मस्त आहे, ते तुम्ही बघितलंच आहे अगोदर पण आणि आता पण. बघा तिथं आहे शनीचं मंदिर. त्यानंतर तिथूनच आपल्याला दिसतंय साईचं मंदिर. तर साई मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता, किती भक्तिमय वातावरणाचा आहे. आणि तिथं विठ्ठलाची मूर्ती आली होती, तर तुम्ही ती सुद्धा बघू शकता. कारण 2 दिवसापूर्वीचा आपला व्हिडिओ आहे, मला वेळच नाही भेटला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी. आणि आपल्या स्वामींची आरती ती काल आमच्या गावात स्वामींच्या परवा पालखी आली ती काल. स्वामींच्या पादुका पूजन झालं, ते त्याचा लॉंग व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. त्यामुळे माझा हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला. तर बघा, तुम्ही साई मंदिरात आलेलं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्या आणि साई मंदिरातलं भक्तिमय वातावरण सुद्धा तुम्ही बघा. तर बघा, साई मंदिरात एकादशी निमित्त किती साईला किती छान अशी तुळशीपत्राची माळ घातली होती. तर साईंच्या मंदिरात गेल्यावर इतका घुमघुमाट तुळशीपत्रा सुटला होता आणि आपण विठ्ठल रुक्माईचं सुद्धा दर्शन घेतलं. त्यानंतर आपल्याला होती स्वामींची आरती. तर स्वामींच्या आरतीला आपल्याला भरपूर काही तयारी करायची होती आणि स्वामींना खूप मोठा असा नैवेद्य आपल्याला न्यायचा होता, आपल्या सोयीचे न्यायचा होता. त्यांनी काय आपल्याला सांगितलेलं नव्हतं. तर त्यासाठी आपण काय केलं, बटाटे आणि रताळे सोबत उकडायला टाकले, नाही का, वेळ न व्हायला घालता. तर बटाटे कापताना काळजी घ्यायची, काही काही बटाटे खराब निघतात, नाही का, जसे की इथं निघलेले आहे. तर बघा तुम्ही. आणि थोडंच पाणी टाकायचं. जर रताळे शिजवताना जर जास्त पाणी घातलं तर त्याची चव होती. आणि आपल्याला वेळ कमी होता, आपल्याला 10:30ची आरती दिलेली होती त्यांनी. तर म्हणलं, आणि वर्षातलेही ना फक्त मोठ्या 2 एकादशी म्हणजे आषाढी व कार्तिकी, शिवरात्री, गोकुळाष्टमी व दत्त जयंतीला याच दिवशी स्वामींना खिचडीचा किंवा असा काहीतरी नैवेद्य असतो. हे तुम्हाला काही माहीत होतं का? कधी कधी हे नैवेद्य होते. तर ते नैवेद्य तुमच्याकडे जर आरती असेल ह्या त्या दिवशी तुम्ही खिचडीतलेच पदार्थ करायचे स्वामींना. इतर दिवशी कधी त्यांना, उद्या सुद्धा गुरुपौर्णिमा आहे पण स्वामींना काही उद्या उपवास नसतो, त्यामुळे आपल्याला चपाती भाजी पोळी असंच न्यावं लागतं. खिचडीचं नैवेद्य चालत नाही. त्यानंतर आपण काय केलं, शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे किती मोठे भाजून का घेणार आहोत, तर आपल्याला काय करायचं आहे, सर्व काही बरेच पदार्थ बनवायचे आहेत. त्यासाठी शेंगदाणे आपल्याला खूप लागणार आहे. कुकरचा डबाभर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला तेल टाकायचं आहे. आणि आता हे साजूक तुपात आपण खजूर सुद्धा आहे ना पाण्यात भिजवून घेणार आहोत. आणि ती चांगली स्वच्छ पाण्याने धुतली की त्यात साजूक तूप 1 चमचा घालून घ्यायचा. आणि अशी खजूर परतून कधी खाल्ली की, तुम्ही नसली खाल्ली तर नक्की करून बघा. आणि इतर दिवशी सुद्धा ही खजूर तुम्ही खाऊन बघा, इतके उत्कृष्ट लागते की बस. तर मी तुम्हाला हा आपला सुंदर भक्तिमय प्रवासात घेऊन जाणार आहे. आणि हा क्षण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तर तुम्हाला स्वामींसुद्धा दर्शन होणार आहे. स्वामींसाठी काय काय केलं आहे ते सुद्धा मी पूर्ण सांगणार आहे. कारण हा ब्लॉग 12 मिनटं 55 म्हणजे 13 मिनिटाचा म्हणू आपण. तर असा आपला हा ब्लॉग होता. आणि ना आपल्याला हे आषाढी एकादशीच्या दिवशीच आपली आरती होती, पण त्या दिवशी काल परवा मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू शकले नाही, त्यामुळे मी आज टाकलेला आहे. आणि तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला कधी पण काम येणार आहे, कारण आपण त्याच्यात खूप काही बरीच माहिती सांगितलेली आहे तुम्हाला स्वामींबद्दल. आणि आता आपल्याला नैवेद्याची सुद्धा माहिती सांगणारच आहे. तर उद्या आहे गुरुपौर्णिमा, त्यामुळे म्हणलं तुम्हाला हा क्षण आपल्यासोबत. आणि जर तुम्ही तर रावरीतले कुठं श्रामपूर इथं कुठले असलं तर आमच्या या सगळ्या मंदिरात तुम्ही नक्की या. आणि तुम्ही साईबाबांचं दर्शन घ्या, स्वामींचं सुद्धा दर्शन घ्या. साईंचं मंदिर सुद्धा खूप छान आहे आणि महादेवाचं मंदिर तिथं लगतच आहे. आणि तिथंच थोडं पुढं गेलं की लगेच स्वामींचं मंदिर आहे. अशी म्हणजे एकाच लाईनला सगळे मंदिर आहेत. पण विठ्ठल रुक्माईचं मंदिर थोडंसं लांब आहे. तिथं तुम्हाला आता अगोदरच दाखवलं होतं, तिथं खिचडीचं प्रसादच वाटप होतं. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, आपले प्रसादाचे डबे जसं जसं होईल तसं भरून घेतलेले आहे थंड होऊन. आणि त्यानंतर आपण झिरकं सुद्धा करणार आहोत. तर बघा झिरकं कसं केलेलं आहे. तर तुम्ही म्हणता झिरक्याचं व्हिडिओ नाही दाखवलं का, तर दाखवणार आहे. त्या अगोदर बघून घ्या तयारी. झिरकं आपण कसं केलं तर 5 ते 6 मिरच्या घातल्या होत्या आणि शेंगदाणे भाजून इथं घेतलेच होते. त्यानंतर त्याचा मसाला परतून घेतला आणि मग झिरकं आपलं शिजायला टाकलं. त्यानंतर आपलं त्यासोबतच आता काय करायचं आहे, खिचडी परतायची आहे साबुदाण्याची. आणि त्यानंतर वडे देखील करायचे आहे, पापड्या देखील तळायच्या आहेत. तर काय करायचं, एकदाच तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण पापडी तळून घेऊ आणि त्यानंतर खिचडीचे वडे करून घेऊ. वडे वेगळ्या पद्धतीने केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघा.
ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. तर बघा आता काय केलेलं आहे आपण, ही तयारी वड्यांसाठी चालू आहे. तर आपल्याला मिरची काही दळली नाही मी, कारण थोडी मिरची लात होती. म्हणलं मिरची पावडरचंच वडे करून बघू. मी सुद्धा कधी केले नव्हते, पण स्वामींसाठी मी केले. हे अनोखे वडे होते. आणि एक त्यात लिंबू पिळायचा आहे, एक बटाटा घालायचा, एक किंवा 2 सुद्धा घालू शकता. त्यानंतर आपण जसे मी तो वडा करतो तसा हा साबुदाणा वडा करणार आहे मी. आणि त्यात थोडीशी मिरची पावडर, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मिरची पावडर टाकताना थोडंसं हात आपल्याला आखडायचा आहे, कारण ही घरची मिरची होती ती खूप तिखट आहे, जास्त काही नको. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटतोय, माझा आवाज देखील कसा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ना आपल्या व्हिडिओला खूप काही म्हणजे व्ह्यू तर येत आहे. आणि ना आपले आजचे सबस्क्रायबर आहे 1586. तर आपल्या लवकरच 1600 पण होणार आहे. 4 सबस्क्रायबर आलेत, 4 नाही 14 सबस्क्रायबर आले. तर बघा आपण काय करणार आहोत. तर माझा वॉच टाईम कमी आहे, नाही तर आपला चॅनल लगेच मॉनिटाईज होईल. जर तुम्ही भरभरून सपोर्ट जर केला तर लवकरच मदत होईल आणि आपला चॅनल लगेच मॉनिटाईज होईल. आणि आपल्या चॅनलला 7 ऑगस्टला 1 वर्ष होणार आहे. त्या अगोदरच आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे. ते सगळं स्वामींच्या कृपेने झाले आहे असं मी म्हणते, कारण माझा चॅनल शुक्रवारी चालू केला, पण माझे 1K सबस्क्रायबर हे गुरुवारीच झाले. त्याचा इतका मोठा आनंद मला कुठेच झाला नाही, कारण इतकं चॅनलला चालू केल्यापासून माझे बरेच काही व्हिडिओ स्वामींचे आहे, आमच्या साई मंदिरातले आहे. खूप काही मी जात असते आरतीला, त्यावेळेस मी शूट करीत असते. आणि तुम्हाला घरी बसल्या स्वामींचं साईचं दर्शन होत असते. मी जिकडे जाईन तिकडे शक्यतो देवाचे जास्त ब्लॉग आहेत माझे. तर आणि शेतातले सुद्धा आहेत. तर तुम्हाला कुठले ब्लॉग आवडतात, आपला व्हिडिओ सगळ्या ह्याच्यातला, कारण आपण शुभांगी ब्लॉग जाईन किचन नाव दिलेलं आहे. ब्लॉग नाही तर किचन, एक तर रेसिपी किंवा हे. तर तोपर्यंत आपले वडेच मग असे तळून झाले, सगळीकडे असा सुगंध दरवळा. तुम्ही म्हणते वडे तळायच्या अगोदर पापड्या तळायच्या होत्या, काय झाले इतकी घाई झाली, घाई गडबडीत विसरूनच गेले. तर म्हणलं जाऊ द्या, वडे तळून घेतले आणि लगेच पापडे वेगवेगळे पापड्या. आपण पापडेसुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे पापड्यांचा, आणि ती रेसिपी आपली व्हायरल गेली ती. त्याच पापड्या आहे बरं का ह्या. तर बघा आपण साबुदाणा पापडी केलेली आणि 2-4 प्रकारचे पापडे सगळ्या तळून घेतल्या. तुम्ही म्हणता स्वामींचा ताट असं भरगच भरलं पाहिजे, स्वामींना सुद्धा तृप्त झाले पाहिजे, असा नैवेद्य मला न्यायचा होता. त्यामुळे मी इतकं काही तयारी फक्त त्यांच्यासाठी केली. तेल काही काढून घेतलं खाली आणि त्यानंतर साबुदाणा खिचडी परतायला सुरुवात केली. आणि खिचडी जर तुम्हाला मोकळी सुटसुटीत व्हावे वाटत असेल तर काय करायचं मग ते खिचडी पूर्ण परतून घ्यायची. 1 मिनिट असा राहिला की खिचडी आपली परतून झाली आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तेव्हा ते उकडलेले बटाटे त्यात घालायचे. तर बघा तुमची खिचडी किती मोकळी सुटसुटीतच राहणार आहे. जर तुम्ही आत्ता असं साबुदाणा शेंगदाण्याचा कूट टाकला, मीठ वगैरे त्यावरच बटाटे टाकले ना, तर खिचडी सुट्टी नाही होत, ती मोकळी नाही राहत. तर चिकटपणा येतो तिला, कारण बटाटे आपण अगोदरच उकडून घेतलेले आहे. त्यामुळे ते नंतर घातले तरी काही प्रॉब्लेम नाही. ते वाफेत सुद्धा खिचडीत एक रूप होतात आणि खिचडीला त्याची टेस्ट देखील लागते. आता बघून तुम्ही घ्या. आपण खिचडी परतायला जास्तीत जास्त 2 ते 3 आणि गॅस कमी ठेवायचा. जेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा टाकतो त्यावेळेस गॅस हा एकदम कमी पाहिजे, नाही तर खिचडी लगेच टाकते. कमीत कमी 5 मिनिटं तुम्ही झाकून खिचडी करा, कारण ती खिचडी इतकी छान उकळली जाते, तिचा कलर असा गोल्डन ब्राऊन कलर व्हायला लागतो आणि त्याची टेस्ट वेगळी व्हायला सुरुवात होते. अशी खिचडी अजूनसुद्धा व्हाईट आहे, तिला वेळ आहे व्हायला, अजून 5 मिनिटं लागतील. त्यानंतर खिचडी एकदम परफेक्ट परतणार आहे. तर असा आपला स्वामींचा नैवेद्य तर झालेला आहे, पण तरीसुद्धा दही साखर वगैरे टाकून दहीसुद्धा नेणार आहे. काही नेलं तर मी सांगते एकदा तुम्हाला. स्वामींना आपण रताळी नेलते, स्वामींना साबुदाणा 3-4 प्रकारचे पापडे नेले होते, खजूर नेली होती, झिरकं नेलं होतं, दही नेलं होतं, खिचडी नेली होती, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे नेले होते, लिंबू नेलं आणि विडा तर कंपल्सरीचा असतो स्वामींना. विडा पण नेलते, दक्षिण नेलते, प्रसादसुद्धा नेलता, केळीचा प्रसाद नेलता. इतकं काही सर्व घेऊन गेलते मी. आणि ना मला इतकं खूप छान वाटलं त्या दिवशीचा. माझा 10:30ची आरती होती. माझा दिवस इतका छान गेला ना की जेव्हा तुम्ही केंद्रात जाताना तेव्हा आपला दिवसाचा काही विचारायचं नाही, कारण जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला भेटते ना ती खूप भारीच असते. त्या एनर्जीबद्दल आपण काही बोलायचंच नाही. जेवढे काही स्वामी भक्त आहे किंवा इतर काही आहे त्यांना कुठल्याही मंदिरात जातात असं मी काही म्हणत नाही. स्वामींचाच कुठल्याही देवांचा अनुभव तुम्हाला आलाच पाहिजे आणि तुम्ही घ्यायला पण पाहिजे. आपल्या जीवनात कुठल्या तरी देवाची साथ असल्याशिवाय आपलं काही जीवनात सक्सेसपणा येत नाही. तर बघा झिरकाचा सुद्धा
आपलं झालेलं आहे रेडी. ते सुद्धा थोडं थंड होऊन दिल्यावर आपण डबा भरून घेतलेला आहे. तर झिरकाचा व्हिडिओ राहिलेला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होता आता, त्यामुळे मीच तो कट केलेला आहे. आणि तुम्ही बघा आता घरात पसारा किती केलेला आहे. तर आपला कसा आहे ब्लॉग, एवढी सगळी तयारी घेऊन आपल्याला जायचं आहे स्वामींच्या केंद्रात. मीठ वगैरे सगळं न्यावं लागतं, जे ज्या एवढ्यांना माहीत आहे त्यांना तर माहीतच असं. तर त्यानंतर केळी, पाणी बॉटल सगळं काही भरलं. तर आता एक एक डबा आपण पॅक करून आता आपल्या पिशवीत भरून नैवेद्य घेऊन आता काही 10 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. तर त्या दिवशी सांगते, आजचे नाही बरं का. तर आता आपल्या थोड्याच वेळात केंद्रात जायचं आहे आणि लगेच स्वामींचा नैवेद्य तिथं जाऊन तुळशीपत्र आदल्या दिवशी जर एकादश असली तर आदल्या दिवशी तोडून ठेवा तुम्ही, कारण एकादशा दिवशी तुळशीपत्र तोडू नये. त्यामुळे अगोदरच तोडायची. आणि संध्याकाळची तुमची नैवेद्य आरती असली तर काय तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीपत्र काढायचे. 8ची आरती असते, एक 10:30ची आरती असते आणि एक 6ची आरती असते. 3 त्रिकाल आरती म्हणतात त्याला. आणि जर काही असलं तर आमच्या केंद्रात त्रिकाल आरती होते, आणि नसली तर गुरुवारी आणि रविवारी 6 वाजताची आरती असते. तर तुम्ही माझे मिनी ब्लॉग बघितले असतील किंवा शॉर्ट देखील बघितले असतील तर सर्व काही त्यावर येतं असतं. नसन सबस्क्राईबर केलं तर करून घ्या, कारण तुम्हाला इतर काही नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला येतील. आता आपली तयारी झालेली आहे ना, आपल्याला निघायचं आहे केंद्रात. सर्व डब्याची पॅकिंग झालेली आहे. तर तुम्ही म्हणता अजून तुम्हाला एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगणार आहे, ती म्हणजे नैवेद्य अर्पण करताना पंचप्राण मंत्राचा उच्चार केला जातो. आणि तो मंत्र कसा आणि कधी म्हणायचा ते स्वतः तुम्हाला सांगणारच आहे. तोपर्यंत आपली तयारी घेऊन आपण आपल्याला केंद्रात जायचं आहे. तर केंद्रात गेल्याच्या नंतर तुम्हाला अद्भुत स्वामींचं दर्शन होणार आहे. लगेच तुमचं स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ नैवेद्य वगैरे सगळं काही मांडून झालेलं आहे. तिथं आपण रांगोळी वगैरे सगळं काढून धूप लावायचं आहे आपल्याला. तर अगोदर तुम्ही बघून घेऊ शकता स्वामींचा किती प्रसन्नमय चेहरा आहे. सर्व काही ठेवलेलं आहे, तुळशीपत्र वगैरे सगळी काही तयारी घेतलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला स्वामींच्या आरतीच्या अगोदर धूप, त्यानंतर धूप दीप वावळायचे असतील, त्यानंतर नैवेद्य दाखवायचं असतं मग आरतीला सुरुवात होते. अशी सुरुवात असते आरतीची. तर बघा आता मी काय केलेलं आहे, आपली जी आहे धूप दीप ओवाळायची तयारी करत. आता काही पंचप्राण आरती ओवाळण्यासाठी आता सगळं काही लावून घेतलेलं आहे. धूप दीप मी दाखवून घेणार आहे आमच्या आव्हा येथे. आणि ना आम्ही धूप दीप दाखवायला सुरुवात केली आहे. आम्ही जोडीनं गेलतो आणि अगोदरच सध्या केंद्रात कोणी नव्हतं आलेलं, कारण नंतर आले पण आधीच 6:30ला सुरुवात झाली. त्यानंतर एक भाविक भक्त आली नंतर, पण आपण त्यांचा व्हिडिओ घेऊ शकलो नाही कारण आरती ओवाळीचं काम चालू होतं. तेव्हा आपलं ते झाल्याच्या नंतर आपण काय केलं, धूप दीप दाखवून घेतले. 3 वेळेस अर्धा चंद्र ओवाळायचा असतो स्वामींना, धूपचा पण आणि दीपचा पण. त्यानंतर आपण काय करायचं, आपल्या नैवेद्यावर गायत्री मंत्र 3 वेळेस म्हणायचं. ओम भूम भुव स्वः सत्यतुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि, असं 3 वेळेस म्हणायचं. हातात पाणी घ्यायचं, तुळशीपत्र घ्यायचं आणि ते नैवेद्यावर ठेवून द्यायचं. असं सगळं 3 वेळेस फिरवल्याच्या नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, स्वामींमध्ये दाखवायचं आहे. तर म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा, उपनाय स्वाहा, व्यासनाय स्वाहा, उदनाय स्वाहा, ओम ब्रह्मणाय स्वाहा, श्री स्वामी समर्थ, असा नैवेद्य अर्पणची ज्यांनी आपण नैवेद्य अर्पण केलेला आहे. धन्यवाद.